नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मेळाव्याचे आयोजन केलं, काय सांगाल याबाबत? राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा तिसरा विशाल कुंभमेळावा आहे। या मेळाव्यासाठी हा मेळावा दिदीच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। कृष्णानंद बोधी महाथेरो आणि बोधी बालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। प्रमुख उपस्थितीमध्ये आपले उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेब हे पण येणार आहेत। प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत, अतुलजी सावे साहेब आहेत, हिम्मतदादा उडान घनसावंगीचे आमदार आहेत ते पण येणार आहेत। जिल्ह्याचे काँग्रेसचे अनुसूचित जातीचे अध्यक्ष कृष्णाजी भंडारे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बन्सीभाऊ शेळके, म्हणजे विविध पक्षाचे प्रमुख उपस्थित राहणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून। धम्ममेळावा कुठं होणार आहे? धम्ममेळावा हा शिवाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पोस्टर शाळेच्या बाजूला होणार आहे। याची वेळ सायंकाळी 5 वाजता, 29 तारीख वार शनिवार, वेळ 5 वाजता होणार आहे। तिसरं ही माझी तिसरी धम्म परिषद आहे राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने। म्हणजे राजेंद्र कांबळे नाव लागल्यामुळे मी एकटा करीत नाही, माझे सहकारी सर्वच सहकारी आहेत याच्यामध्ये। धम्म मेळाव्यामध्ये काही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे? धम्म मेळाव्यामध्ये जे आपलं बुद्धविहार जे आहे बुद्धगयाचं, त्याच्यासाठी त्या बुद्धविहारासाठी आपण एक मोर्चाची एक घोषणा करणार आहे। या धम्ममेळाव्याला त्यांनी काय आश्वासन नाही, तसा काही विषय नाही आहे। ते मंत्री असल्यामुळे आपण त्यांना बोलवलेलंच आहे। पालकमंत्री असल्यामुळं, जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळं मेळावा असो काही असो, आपलं कर्तव्य आहे की पालकमंत्र्याला कार्यक्रमाला बोलावं। किती लोक उपस्थित राहतील? कमीत कमी 3000 लोक उपस्थित राहतील। समाजाला काय आव्हान करणार? समाजाला आव्हान एकच करणार आहे, कारण की बौद्ध धम्म हा शांततेचं प्रतीक आहे आणि बरेच आमचे जे युवक आहेत ते शांततेकडे वळलेले आहेत, परंतु अजून ते 25-30% जे राहिलेले आहेत म्हणजे धम्माचं आचरण करण्यासाठी, म्हणून आपण हा धम्म मेळावा ठेवलेला आहे। आपलं नाव? मी राजेंद्र मंदाजी कांबळे। अत्यंत मनमिळवपणानं आम्ही आज वस्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या मिटिंगी घेऊन लोकांना जास्तीत जास्त संख्येनं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मेळाव्यामध्ये भव्य असा मोर्चा काढण्याचं आयोजन देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। जास्तीत जास्त संख्येनं कार्यक्रम लावू आणि जास्तीत जास्त संख्येनं जमा होऊ, एवढं म्हणून माझी